आजचा असणार आहे लव्ह मेसेज. जसं की तुमचे मला कमेंट्स पण आलेले होते की लव्ह मेसेजसाठी एक लॉंगमध्ये व्हिडिओ बनवायचा. तर मी घेऊन आलेले तुमच्यासाठी. आपण चेक करूया की तुमच्यासाठी काय एनर्जीज येतात आहे. असं नाही आहे की कसे म्हणजे एकतर तुमच्या पार्टनरकडून किंवा तुमच्याकडून नाही आहे. ओव्हरऑल जसा मेसेज मला कार्ड येतील तसं मी तुमच्याशी ते मेसेज शेअर करत जाते. ओके, ओव्हरऑल सगळ्यासाठी म्हणजे 2 in 1 आहे. तुमच्याकडून तुमच्या पार्टनरकडून दोघांसाठी पण हा मेसेज असणार आहे. आपण चेक करूया की आत्ता सध्या तुम्ही कोणत्या एनर्जीजमध्ये आहात. आता हा मेसेज कोणासाठी रेझोनेट होणार? जे हजबंड वाईफ आहेत त्यांच्यासाठी, जे रिलेशनमध्ये आहेत त्यांच्यासाठी, कोणाच्या लाईफमध्ये कोणी एक्स असेल ओके त्यांच्यासाठी सुद्धा. म्हणजे तुम्ही आत्ता ज्या वेळेला हा व्हिडिओ बघाल आणि तुमच्या लाईफमध्ये तुमच्या मनात ज्या व्यक्तीविषयी जो विचार येतो तर त्यांच्यासाठी हा मेसेज असणार आहे. किंवा एक प्रकारे असं म्हणा की आपण हिडन फिलिंग्स पण त्यांच्या चेक करणार आहोत तुमच्यासाठी काय असणार आहे. एंजल प्लीज लव्ह मेसेज आहे माझ्या व्ह्यूवर्ससाठी. माझे व्ह्यूवर्स त्यांचे पार्टनर काय विचार करत आहेत बोथ ऑफ यू. ओके, चेक करूया आपण की काय मेसेज आहे तुमच्यासाठी. तुमच्याशी जितका मेसेज रेझोनेट होईल तितकेच मेसेज तुम्ही घ्या. एंजल प्लीज लव मेसेज आहे. तर आत्ता माझे व्ह्यूवर्स कोणत्या ह्याच्यामध्ये आहेत किंवा त्यांचं रिलेशन आत्ता सध्या कोणत्या ह्याच्यामध्ये आहे त्याच्यासाठी प्लीज मेसेज द्या. ओके, आपल्याला कार्ड हवे होते त्याच्यापेक्षाही जास्त आल्यात आपल्यासाठी. ओके, चॅलेंजिंग आहे आत्ता सध्या, खूप चॅलेंजिंग आहे तुमचं रिलेशन. खूप लोकांकडून किंवा त्या रिलेशनमध्ये खूप हार्डवर्क करताय तुम्ही. 6 ऑफ कपची पण एनर्जी झाली. पहिले कार्ड बघूया आणि तुमच्याशी मेसेज. ओके, येस, जसं की मी बॉटमची एनर्जीज तुम्हाला बोलली होती. 5 ऑफ वॉन्डची एनर्जीज आहे. रिलेशनमध्ये खूप जास्त प्रयत्न करताय किंवा एक इमोशनल लेवलवर, ॲक्च्युली खरं बघायला गेलं तर एक इमोशनल लेवलवर म्हणतो ना स्वतःशीच एक स्वतःची लढाई चाललेली आहे. म्हणजे त्या पार्टनरला काय फरक पडो नाही पडो पण तुमच्या मनावर जो फरक पडतो ना तो हा चॅलेंजिंग खूप राहतोय. जितके मेसेज रेझोनेट होतील तितके घ्या आणि ज्यांच्यासाठी हा मेसेज आहे प्लीज त्यांनीच हा कंटिन्यू पुढे बघा. पेनफुल सिच्युएशन आहे किंवा असं आहे की तुमच्या पार्टनरकडून तुम्हाला जसं सोबत हवे, जशी साथ हवे ना तशी नाही आहे भेटत आहे. आणि हे कुठं ना कुठं तरी तुम्हाला तुमच्या मनामध्ये माहीत आहे. त्याच्यामुळे तुम्ही व्यक्त नाही होत आहे तुम्ही तुमच्या पार्टनरकडे. ओके, व्यक्त व्हायला जरी गेलात ना तरी ते तुम्हाला तसं समजून नाही घेत आहेत. असं पण मेसेज येतोय. काही गोष्टी मला असं वाटतं रिव्हर्समध्ये आलेले आहेत. काही गोष्टी एंड करायला जात आहेत पण एंड होत नाही आहेत तुमच्याकडून. खूप प्रयत्न करताय पण एंड होतील ह्या गोष्टी. म्हणजे ज्या पेनफुल सिच्युएशनमध्ये आत्ता तुम्ही सध्या अडकले आहेत ना लव्ह विषय, तर असं मला वाटतं एंड म्हणजे रिलेशन एंड नाही होणार. तुमच्यासाठी काय सही आहे म्हणजे तुम्हाला एक गायडन्स काहीतरी मिळालं जाईल. तुमच्यासाठी काही ना काहीतरी रस्ते खुलले जातील असा मेसेज मी तुम्हाला सांगते. की ती गोष्ट जर तुम्हाला पेनफुल ओके ह्या जर सिच्युएशनमध्ये येत असेल तर एंजलला काय आवडेल की तुम्ही ह्या एनर्जीजमध्ये राहा, अजिबात आवडणार नाही. तर त्याच्यासाठी ते काय करणार की तुम्हाला त्या गोष्टीमध्ये किंवा त्याच्यापेक्षा बेटर काहीतरी लाईफ तुम्हाला देण्याचा ते नक्की प्रयत्न करतील. ओके, खूप एनर्जी तुमची अशी येते की पास्टमध्ये खूप विचार करताय. 4 ऑफ कपची पण एनर्जीज ह्याच्यासाठी येते की खूप गोष्टी तुमच्या पुढे सध्या आहेत पण डिवाईन जे तुमच्यासाठी मी आत्ताच बोलले. ओके, मी आत्ताच बोलले की तुमच्यासाठी एक परफेक्ट काय असेल ना तर ते लव्ह विषय तुमच्यासाठी डेफिनेटली घेऊन येते. आत्ता तुम्ही ज्या टेन्शनमध्ये ज्या रिलेशनमध्ये अडकला असाल तर त्याच्यासाठी पण हा मेसेज आहे की तुमच्याकडे सगळं असून पण तुम्ही नाराज राहिलेले आहेत. तर मला असं वाटतं की डिवाईन असं काहीतरी एंजल तुमच्याकडं अशी काहीतरी एनर्जीज किंवा असं काहीतरी प्लॅनिंग घेऊन येतात आहे जे फक्त तुमच्यासाठी आणि जे बेटर असेल तुमच्या लाईफसाठी पुढे जाऊन फ्युचरमध्ये. ओके, पास्टचा खूप विचार करताय. 6 ऑफ कपची एनर्जी झालेला आहे. पास्टच्या मेमरीज, पास्टचा व्यक्ती, पास्टच्या रिलेशन त्याच्यासाठी त्या पार्टनरचं खूप वेट करताय, विचार खूप करताय. ओके, पास्ट लाईफमधून एनर्जीज खूप जास्त स्ट्रॉंगली तुमच्यासाठी येतात आहे.
हे मेसेज दोन्हीकडून असू शकतात, तुमच्या पार्टनरकडून आणि तुमच्याकडून पण हा मेसेज असू शकतो, पण जास्त मला तुमची एनर्जीज दिसत्या. तुमचा पार्टनर जसं तुम्हाला म्हणजे म्हणतो ना एक सपोर्टिंग पाहिजे ना, तसं सपोर्टिंग मला तरी दिसत नाही आहे त्याच्यामध्ये. नाहीतर तुमची एवढी पेनफुल सिच्युएशन त्या रिलेशनमध्ये डेफिनेटली झाली नसते. हे प्रूफ आहे तुमच्याकडे. ओके, इथं तुम्ही एखादं म्हणतो ना एक प्रपोजल, पण इथे बघा तुमच्याकडे न बघता जे दुसरीकडं, ओके, तुमच्याशी मेसेज नक्की तुम्हाला समजलं असेल मला काय म्हणायचं आहे. तर पास्टमधून तुमची एनर्जी खूप पॉवरफुल आहे मेमरीजसाठी, आठवणींसाठी, पण जसं तुम्हाला हवं आहे तसं पार्टनरचा सपोर्ट नाही आहे तुम्हाला मिळत आहे. काही हिडन फिलिंग्स तुमच्या पार्टनरकडून तुमच्यासाठी, किंवा तुमच्या फिलिंग्स काय असणार आहेत तुमच्या पार्टनरसाठी, हा मेसेज एंजल. हिडन फिलिंग्स काय आहेत माझ्या व्ह्युअर्सच्या किंवा त्यांच्या पार्टनरकडून, त्यांच्या दोघांचे, बोथ ऑफ यू. प्लीज एंजल प्रोव्हाइड दिस मेसेज माय व्ह्युअर्स. 3 कार्ड्स बघूया. आपल्याला 3 कार्ड्स खूप होऊन जातील, पण एंजल किती आपल्याला देतात त्याच्यावर आहे. एंजल लव मेसेज आहे. 3 कार्ड्स प्लीज. माझे व्ह्युअर्स आत्ता सध्या कोणत्या एनर्जीजमध्ये आहेत, लव विषयी कोणत्या कंडिशनमध्ये आहेत. हे रिलेशन तुम्हाला कंटिन्यू तर खूप करायचं आहे. ओके, कंटिन्यू व्हावं, कंटिन्यू चालावं हे रिलेशन, पुढे जाऊन फ्युचरमध्ये सुद्धा खूप प्रयत्न करताय तुम्ही तुमच्याकडून. मिररची एनर्जी झालेली आहे. तुम्हाला कार्ड दिसणार नाहीत ना. आपल्याला 3 कार्ड्स पाहिजे होते, एंजलने 3 कार्ड्स आपल्याला दिलेले आहेत. एक तर रिमेट, ओके, खूप प्रयत्न करताय, परत एकदा भेटावं, परत एकदा तुमच्यामध्ये बातचीत झाली पाहिजे, बोलणं झालं पाहिजे, बाकी काही नाही. कॉन्टॅक्ट, बोलणं, नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन डेफिनेटली आहे. तर एक विचार करताय की तुम्ही भेटलं पाहिजे, बोललं पाहिजे, तुमच्यामध्ये काही ना काहीतरी कॉन्टॅक्ट वगैरे झाला पाहिजे, आणि परत अगेन फ्रेश ते रिलेशन तुमच्या लाईफमध्ये सुरू झालं पाहिजे असं पण तुम्हाला वाटतं. पण तुमच्या मनात पण थोडासा डाऊट आहे. ओके, हे आता दोन्ही मेसेज चालणार आहेत, कारण आपण घेताना बोथ ऑफ यू, ओके, दोघांची एनर्जीज इथं चेक केलेलं आहे. मला असं वाटतं मिररची एनर्जी झालेली. मिररची एनर्जीज त्यावेळेला ते एकतर बघा तुमच्याशी मेसेज कसे रेझोनेट होतात. एकतर तुम्ही जसे आहात ना तसे राहा, राईट. तुम्ही कोणासाठी बदलू नका, तुम्ही कोणासाठी चेंज होऊ नका, किंवा तुमचा जो पार्टनर आहे ना तो कुठेतरी तुमच्याशी मिरर एनर्जीजमध्ये वागतोय, मिररसारखं वागतोय, म्हणजे की खऱ्या गोष्टी तुमच्याशी शेअर नाही करत आहे, किंवा त्याच गोष्टी फक्त जे तुम्हाला जेवढंच म्हणतो ना एवढंच माहिती पाहिजे तेवढ्याच गोष्टी शेअर करतोय. मिररची एनर्जीज हे पण सांगतं की तुमच्याशी ते तेवढे ट्रस्टफुल नसतील, म्हणून तुम्हाला थोडासा डाऊट असेल. ओके, किंवा तुम्हाला म्हणतो ना एक मिरर की आत एक बाहेर एक असा एक व्यक्ती असतो, तशी एनर्जीज तुमच्या पार्टनरच्या असू शकते. म्हणून कदाचित तुम्हाला भेटायचं असेल, बोलायचं असेल, बऱ्याच गोष्टी क्लिअर करायच्या असतील. ओके, विंडोजमध्ये एनर्जीज खूप छान आहेत. सनची एनर्जीज येते. ज्यावेळेला विंडोजची एनर्जीज तुमच्या लाईफमध्ये येते, किंवा काही विंडोज तुमच्यासाठी खुलले जातात, सिक्रेट विंडोज असतात, ह्या सिक्रेट गोष्टी असतात तुमच्यासाठी. लव विषयीचा हा मेसेज आहे. तर ओपन द विंडो ऑफ युअर सोल. तुमच्या सोलसाठी काय महत्त्वाचं आहे, एंजल अशा काहीतरी गोष्टी तुमच्या पुढे घेऊन येतील जे तुमच्यासाठी खरंच खूप महत्त्वाचे आहेत. ओके, आणि त्यांना माहीत आहे की तुम्हाला हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. आता जर तुमच्या मनामध्ये डाऊट असेल की तुमचा पार्टनर तुमच्याशी रिअल वागतोय का, म्हणजे ट्रस्टफुल आहे का, विश्वास ठेवावा इतका आहे का तो, तर तुमच्याकडे काही गोष्टी स्वतःहून एंजल घेऊन येतील. ओके, आणि अजिबात घाबरू नका, ह्या गोष्टी तुमच्यासाठी खूप चांगल्या असणार आहेत फ्युचरला घेऊन. ओके, किंवा आत्ता जरी तुम्ही त्या गोष्टींमध्ये असाल, कारण कन्फर्मेशन आहे सनची एनर्जीज परत आलेले, म्हणजे तुमच्या जर रिलेशनमध्ये न्यू स्टार्ट, न्यू काही गोष्टी येत असतील तर त्या तुमच्यासाठी डेफिनेटली चांगल्या असणार आहेत. आणि जरी येत नसतील तरीसुद्धा तुम्हाला तुमच्या फ्युचरला घेऊन डेफिनेटली काही ना काहीतरी चांगलं असणार आहे. हिडन लव मेसेज आपण चेक करूया. तुमच्या पार्टनरकडून तुमच्याकडून काय मेसेज असणार आहेत. तुम्हाला काहीही वाटलं या व्हिडिओमध्ये तर मला नक्की कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमचा मेसेज जसा आलेला होता की लव मेसेजचा, लव व्हिडिओज घ्या लॉंगमध्ये, तर मी घेतलेलं आहे. पण आणखीन काहीही तुम्हाला वाटलं तर नक्की कमेंट्समध्ये लिहा.
ओके एंजल, 2 कार्ड्स. राईट. कोणीतरी जास्त अपेक्षा करते. एक तर तुम्ही तुमच्या पार्टनरकडून जास्त अपेक्षा करता किंवा तुमचा पार्टनर तुमच्याकडून जास्त अपेक्षित कोणत्या तरी गोष्टींचं करताय. ओके. आता 2 मेसेज आहे. एंजलने मला फक्त 2 मेसेज घेण्याची परमिशन दिलेलं आहे. 2च मेसेज मी घेते. एक तर कोणाला तरी एकाला असं वाटतं की मॅग्नेटसारखं तुमचं रिलेशन आहे. ओके. एक सोलमेट कसं असतं, म्हणजे कितीही म्हणजे म्हणतो ना, जवळ गेलं लांब गेलं परत जाऊन तिथंच येतं. म्हणजे मॅग्नेटसारखं किती लांब गेलं तर तो एक एक कसं म्हणजे एक हे राहतो ना त्या ह्याच्यामध्ये, एनर्जीज एकही असते. तसं तुमचं सोलमेट कनेक्शन आहे असं पण किती जणांना असं वाटत असेल, तर तशी पण एनर्जीज येते. पण ही एनर्जीज मला असं वाटतं की ही तुमच्याकडून एनर्जीज आहे. ओके. पण तुमच्या पार्टनरची थोडीशी वेगळी एनर्जीज येत्या. ओके. अजून ते मनापासून तुमच्या गोष्टींसाठी तुमच्यासाठी विचार नाहीत करत असं दिसते. ते स्वतः खूप डिस्टर्ब आहेत. ओके. सोल लेवलवर खूप डिस्टर्ब आहेत. म्हणजे जिथं तुमचा विचार करायला पाहिजे ना त्यांनी, तर तिथं ते स्वतःच खूप डिस्टर्ब आहेत. त्यांना कळतच नाही आहे की काय करायला पाहिजे ह्या गोष्टींसाठी, कसं निर्णय घ्यायचं, काय करायचं. तर थोडेसे ते त्यांच्याच काही गोष्टींमध्ये गुंतल्यात, त्यांच्याच काही गोष्टींमध्ये असे हे झालेले आहेत की त्यांना सोल्युशन मिळत नाही, त्यांना समजत नाही आहे काय करायचं काय नाही. तर अशी त्यांची आत्ताची हिडन फिलिंग्स आहे. ते तुमच्याशी क्लिअरली बोलू दे नाही बोलू दे, पण ते डिस्टर्ब आहेत. पण त्यांच्या स्वतःच्या कारणांमुळे डिस्टर्ब आहेत. ओके. तुमचे फिलिंग्स मला तरी खूप छान वाटतात आहे. ज्या एनर्जीज तुमच्यासाठी आलेल्या आहेत त्याही. ओके. एंजलचं गायडन्स घेऊया आपण. एंजलचं गायडन्स याच्या सगळ्यांवर काय आहे बघूया. तुम्हाला काहीही वाटलं तर कमेंट्समध्ये नक्की लिहा, म्हणजे मला समजेल की तुम्हाला आणखीन कशा प्रकारचे मेसेज हवेत. बघूया एंजलचा काय गायडन्स आहे तुमच्यासाठी. एंजल लव मेसेज आहे आणि प्लीज गायडन्स. पॉझिटिव्ह गोष्टींमध्ये राहा, पॉझिटिव्ह थिंकिंगमध्ये राहा. अजिबात ओव्हर थिंकिंग करू नका रिलेशनला घेऊन. तुमच्या रिलेशनमध्ये ओके येणाऱ्या काही महिन्यामध्ये तुमच्याकडं बऱ्याच गोष्टी तुमच्या रिलेशनमध्ये सगळ्या ठीक होतील. ओके. हा मेसेज आहे. बॉटमची एनर्जीज तुमच्यासाठी. आत्ता सध्या तुम्ही काही गोष्टींमध्ये अडकला असाल रिलेशनला घेऊन, तर तुम्हाला सांगण्यात येते की आस्क युअर एंजल्स. तुम्हाला एंजलला प्रेयर करायचे, प्रार्थना करायचे आणि एंजलला सांगायचं की तुम्ही ज्याही गोष्टींमध्ये आत्ता सध्या रिलेशनमध्ये अडकलेला असेल तर योग्य रस्ता योग्य मार्ग ते तुम्हाला डेफिनेटली देतील. आणि पॉझिटिव्ह गोष्टींमध्ये आणि स्वतः सेल्फ लव्हमध्ये खूप राहा. ओके. हा तुमच्यासाठी गायडन्स आहे, हा तुमच्यासाठी मेसेज आहे. ओके. हा मेसेज, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. याच्या व्यतिरिक्त आणखीन तुम्हाला कोणत्या विषयी जर व्हिडिओज बनवायचे असतील, म्हणजे आपण कोणत्या विषयावर व्हिडिओज जर घ्यायचे असेल तर मला नक्की ते पण सांगा. ओके. थँक्यू सो मच.